नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी सोमेश्वर डोंगरे तुमचं नोकरी सोमेश्वर या यूट्यूब चॅनलवर स्वागत करतो। तर मित्रांनो, आताची व्हिडिओमध्ये आपण शिक्षक भरती 2024 बाबतची महत्त्वपूर्ण माहिती पाहणार आहोत। तर यासाठी तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहायचा आणि चॅनलवर नवीन असा चॅनलला सबस्क्राइब करा। नोकरी विषयीचे प्रत्येक अपडेट तुम्हाला आपल्या यूट्यूब चॅनल मिळत राहील। शिक्षक भरती 2024 साठी सुरुवात झालेली आहे आणि आजपासून तुम्हाला तुमचे प्रेफरन्स आहे ते जनरेट करावे लागणार आहे। ठीक आहे, ज्या विद्यार्थ्यांनी टेट 2022 ची परीक्षा दिलेली आहे त्या प्रत्येकाला मेसेज आलेला असेल, त्यांना आपली प्रेफरन्स जनरेट करणे गरजेचं आहे। ठीक आहे, तुम्हाला या ठिकाणी 2 दिवस देण्यात आलेले आहे। 6 आणि 7 तारखेला तुम्ही आपले प्रेफरन्स जनरेट करू शकता आणि जे काही तुम्हाला प्रेफरन्स जनरेट होईल त्याला लॉक करण्यासाठी तुम्ही 8 आणि 9 तारीख म्हणजे 2 दिवस तुम्हाला लॉक करण्यासाठी देण्यात आलेले आहे। लक्षात ठेवायचं, आज आणि उद्या तुमचे प्रेफरन्स लॉक होणार नाही। आज आणि उद्या फक्त तुम्हाला प्रेफरन्स जनरेटच करावं लागेल। मी आपल्या लॉगिन मध्ये जायचं, तुम्हाला या ठिकाणी दोन्ही शाळा मिळणार आहे। तुम्हाला या ठिकाणी दोन्ही शाळा उपलब्ध करून देण्यात आलेले आहे, मुलाखती शिवाय आणि मुलाखतीवाल्या। तर या दोन्ही शाळा तुम्ही लॉक करू शकता। ठीक आहे, तर बघा संपूर्ण माहिती कशा प्रकारची आहे। तर बघा मित्रांनो, पवित्र पोर्टलवर जाहिरातीची कार्यवाही पूर्ण केल्यानंतर 34 जिल्हा परिषदेच्या 12,522 18 महानगरपालिकेच्या 2,951 82 नगरपालिका परिषदाच्या 477 व 1,123 आणि खाजगी शैक्षणिक संस्थेच्या 5,728 अशा एकूण 21,678 लक्षात ठेवायचं 21,678 जागा या भरल्या जाणार आहे। टोटल 21,678 जागेची भरती निघालेली आहे। तर या ठिकाणी आरक्षण निहाय रिक्त पदे दिलेली आहे। तर गटनिहाय रिक्त पदे बघा, 1 ते 5 साठी 10,214, 6 ते 8 साठी 8,127 आणि 9 व 10 साठी 2,176 आणि 11 व 12 साठी 1,135 जागा या ठिकाणी राहणार आहे। आणि यामध्ये माध्यम मराठीसाठी 18,373, इंग्रजीसाठी 931, उर्दू 1,850, हिंदी 410, गुजराती 12, कन्नड 88, तामिळ 8, तेलुगू 2। तर अशा प्रकारे माध्यमनुसार जागा या ठिकाणी जाहीर करण्यात आलेल्या आहे। आणि सर्वात महत्त्वाचं मित्रांनो, मुलाखतीशिवाय 16,799 लक्षात ठेवायचं, मुलाखतीशिवाय 16,799 जागा भरल्या जाणार आहे आणि मुलाखतीसह 4,879 जागा या ठिकाणी भरल्या जाणार आहे। आणि तुम्हाला तुमच्या लॉगिनमध्ये जाऊन युजर आय डी टाकावा लागेल, पासवर्ड टाकावा लागेल, तुम्हाला OTP येईल, त्यानंतर लॉग इन करून तुम्हाला जे शाळा मिळालेले आहे ते व्यवस्थित जनरेट करायच्या। पदनिहाय पसंतीक्रम नमूद करण्यासाठी सुविधा 8 फरवरी 2024 रोजी दिली जाईल। तर फक्त तुम्हाला या ठिकाणी 1 दिवस देण्यात आलेला आहे पसंतीक्रम नमूद करण्यासाठी 8 फरवरी आणि लॉक करण्यासाठी 9 फरवरी म्हणजे याची अंतिम तारीख 9 फरवरी मित्रांनो असणार आहे। 9 फरवरीपर्यंत तुम्ही आपले प्रेफरन्स लॉक करू शकता। तर बघा, तुम्ही आता याला प्रेफरन्स कशा प्रकारे देऊ शकता। ठीक आहे, जनरेट प्रेफरन्स हे कशा प्रकारे तुम्हाला द्यायचे आहे बघा। समजा तुम्हाला जेवढ्या काही शाळा मिळालेल्या असेल, मुलाखतीवाल्या किंवा मुलाखतीशिवाय दोन्ही वेगवेगळे आहे। तर मुलाखतीशिवाय ही वेगळी PDF असणार आहे आणि मुलाखतीवाल्या या वेगळी PDF असणार आहे। तुम्हाला प्रेफरन्स जे आहे वेगवेगळे जनरेट करावे लागणार आहे। ठीक आहे, समजा मला या ठिकाणी मुलाखतीशिवाय या 14 शाळा मिळालेल्या आहे, मुलाखतीशिवाय या 14 शाळा मिळालेल्या आहेत। तर या ठिकाणी प्रेफरन्स कशा प्रकारे द्यायचे बघा। समजा मला अहमदनगर शाळा 1 नंबरवर पाहिजे, तर त्याला मी 1 नंबर दिला। हे तुम्हाला प्रेफरन्स देणे गरजेचं आहे, नाहीतर तुम्ही सायबर कॅफेवर जाऊन पुरा दिवस गमावून बसवाल। कारण जेव्हा तुम्ही प्रिंटआउट काढाल, आज किंवा उद्या तुम्ही प्रिंटआउट काढू शकता शाळा जनरेटची। आज आणि उद्या प्रिंटआउट काढल्यानंतर तुम्हाला काम हेच आहे की तुम्हाला प्रेफरन्स कशा प्रकारे द्यायचे आहे। त्या ठिकाणी 1 नंबर द्यायचा, 2 नंबरवर जे शाळा पाहिजे, समजा मला 2 नंबरवर ही शाळा पाहिजे, 2 नंबर मी या ठिकाणी दिलं, 3 नंबरवर मला ही शाळा पाहिजे तर 3 नंबर मी या ठिकाणी दिलं, 4 नंबरवर मला ही शाळा पाहिजे तर 4 नंबर या ठिकाणी दिलं। तर तुम्हाला या ठिकाणी कॉलम दिलेला आहे बघा, प्रेफरन्स सिक्वेन्स नंबर। त्या सिक्वेन्स नंबर तुम्हाला टाकावा लागेल आणि त्यानुसार तुम्हाला ते लॉक करावं लागेल। लक्षात ठेवायचं, लॉक करणे महत्त्वाचे आहे। म्हणून अगोदर प्रिंटआउट काढून घ्यायची जनरेट प्रेफरन्सची। प्रिंटआउट काढल्यानंतर प्रिंटआउट जे घरी नेऊन व्यवस्थित चेक करायची। 1 नंबरवर तुम्हाला कोणती शाळा पाहिजे, 2 नंबरवर तुम्हाला कोणती शाळा पाहिजे, 3 नंबरवर कोणती शाळा पाहिजे, असे प्रेफरन्स तुम्हाला द्यावे लागेल। प्रेफरन्स देऊनच तुम्हाला त्या ठिकाणी लॉक करावे लागेल। ठीक आहे मित्रांनो, हे संपूर्ण प्रेफरन्स तुम्हाला अशा प्रकारे द्यावा लागेल। मी तुम्हाला या ठिकाणी 14 शाळेचं उदाहरण दिलेलं आहे। तर मित्रांनो, अशा प्रकारे तुम्हाला प्रेफरन्स द्यावं लागेल। 1 नंबर जे शाळा पाहिजे त्यासमोर 1 नंबर द्यायचं, 2 नंबरला जे शाळा पाहिजे त्यासमोर 2 नंबर टाकायचं, तर 3 नंबर तुम्हाला जे शाळा पाहिजे त्यासमोर 3 नंबर टाकायचं। या ठिकाणी स्पेशल कॉलम दिला आहे तुम्हाला, प्रेफरन्स सिक्वेन्स नंबर, यावर 1 2 3 तुम्हाला व्यवस्थित टाकावं लागेल। प्रेफरन्स सिक्वेन्स नंबर हा व्यवस्थित टाकायचा। ठीक आहे, तुम्हाला 500 शाळा
1000 शाळा 700 शाळापर्यंत पण मिळू शकतात. ज्या विद्यार्थ्याची TET पेपर 1 TET पेपर 2 दोन्ही क्लिअर आहे अशा विद्यार्थ्याला 1000पर्यंत शाळा मिळू शकतात. ठीक आहे, म्हणून हे प्रेफरन्स व्यवस्थित टाकायचे. तर मित्रांनो लक्षात ठेवायचं 6 आणि 7 तारखेला तुम्ही आपले प्रेफरन्स चेक करू शकता. 8 तारखेला तुम्ही आपले पसंती क्रम देऊ शकता आणि 9 तारखेला तुम्ही या ठिकाणी लॉक करू शकता. तर मित्रांनो 8 तारखेला पण तुमचे प्रेफरन्स लॉक होतात की नाही होतात हे व्यवस्थित चेक करून घ्यायचं. ठीक आहे, 6, 7, 8 आणि 9 या 4 दिवशीमध्ये तुम्हाला संपूर्ण प्रक्रिया पूर्ण करायची आहे. फक्त 4च दिवस तुम्हाला या ठिकाणी देण्यात आलेले आहे. ठीक आहे मित्रांनो, हे 4 दिवस तुमच्यासाठी खूप महत्त्वाचे आहे. ज्या विद्यार्थ्यांनी टेट 2022 ची परीक्षा दिलेली आहे त्यांनी आपले प्रेफरन्स व्यवस्थित चेक करून घ्यायचे आणि वेळेवरच तुमचे प्रेफरन्स लॉक करून घ्यायचे. ठीक आहे, 9 तारीख याची लॉक करण्यासाठी दिलेली आहे. ठीक आहे, 8 आणि 9 तारखेला आपले प्रेफरन्स लॉक होतात की नाही होत यासाठी प्रयत्न करायचा. ठीक आहे, 9 तारखेला 100% लॉक होईल, पण 8 तारखेला पण लॉक करण्याचा प्रयत्न करायचा. तर लक्षात ठेवायचं जेव्हा तुम्ही प्रेफरन्सची PDF डाउनलोड करता तर रिफ्रेश करू PDF डाउनलोड करायची. कारण मित्रांनो जेव्हा तुम्ही लॉगिन ID पासवर्ड टाकता आणि मुलाखती शिवाय किंवा मुलाखतीवाल्या वर क्लिक करून जी PDF तुम्हाला येते अगोदर त्यामध्ये अगोदर कमी शाळा असतात. आणखी रिफ्रेश करायचं, त्या ठिकाणी तुमची शाळा आणखी वाढवू शकतात. तर कारण आता आम्ही एक कॅन्डिडेट असा पाहिला की त्याला फक्त 91 शाळा होत्या, रिफ्रेश केल्यानंतर त्या शाळा वाढून 261 झालेल्या होत्या. म्हणून तुमच्या पण शाळा मित्रांनो या ठिकाणी वाढू शकते. म्हणून 1-2 वेळा रिफ्रेश करून पाहायचं, नंतरच आपली प्रेफरन्सची लिस्ट डाउनलोड करायची. तर हा व्हिडिओ खूप महत्त्वाचा होता. जास्तीत जास्त विद्यार्थ्यांपर्यंत शेअर करा, व्हिडिओला लाईक करा. धन्यवाद.